धमकी आणि तुम्हाला जिभेच किडे पडतील हो माझ्या. आमच्या राजांना पाप घडण्यापासून परावृत्त करा एवढेच आम्ही म्हणतोय तर आपले भांगते. पंत आधी आम्हाला राजांची भेट तरी घेऊ द्या, तोवर तुम्ही विश्रांती घ्या जा. अहो विश्रांतीची गरज आपणास आहे. एवढ्या दुरून प्रवास करून आपण आले आहात. पर बड़ी देर से आप मुझे समझाने की कोशिश में लगे हो. सोचा आप थक चुके होंगे. आपण म्हणले ना बरं ठीक आहे येतो आम्ही. पुढे गाठभेट होत राहीलच. येतो हा येतो येतो. शिवाजी की असली दुश्मन तो यही है. सॉरी बरं का जरा डिस्टर्ब करते तू वाचली. मला सांगा ही पंत मंडळी क्षत्रियत्वाचा मोडता घालणार होती हे गागा भट्टाशी माहित होतं? पाचाडात आल्याची खबर पंतांच्या टोळक्याला लागली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. धावत पळत पंत गागा भट्टाला भेटायला आडवाच झाला. गागा भट्ट कुठं आहेत? गागा भट्ट कुठे आहेत? गागा अरे त्यांच्या गागा भट्ट कुठं आहेत? अरे बापरे हे काय आहे? पुरावे पुरावे मला अजिबात आवडत नाही. पुरावे ठेवत जाऊ नका. अरे पुरावे नसले की काय होतं आपल्याला आपल्यातलाच कोणीतरी महाराजांचा गुरु म्हणून खपवता येतो. हा पुरावे मागितले की पंचायत होते. पुरावे जवळ ठेवू नका. अरे अरे गागा भट्ट कुठं आहेत? अरे बापरे हे गागा भट्ट आहेत. नमस्कार 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 पंडितजी. आमचे सर्व मोरोपंतांच्या वतीने मी अनाजी पंत आपले स्वागत करण्यासाठी आलो आहे. हा 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 साक्षात कलियुगीच्या ब्रह्मदेवाची पावलं रायगडावर उमटलेली पाहून आमचे मन प्रसन्न झाले. पुष्यमित्रानं कपटानं आपल्याच राजाची हत्या केली आणि मग स्वतःच गादीवर बसला. सम्राट अशोकानं उभारलेलं एवढं मोठं मौर्य साम्राज्य त्यानं धोक्यानं काबीज केलं. त्यानंतर त्यानं बौद्ध धर्माची कत्तल केली. त्यानंतरच्या काळात मनुस्मृती आली आणि त्या मनुस्मृतीमुळे सर्वसामान्य माणूस गुलामगिरीत पिचला तो आजपर्यंत तसाच पिचतोय. शिवबा आज तुझ्या राज्याभिषेकाला विरोध करणारे लोक हे पुष्यमित्राचेच वंशज आहेत. त्यामुळे सावध. हा शत्रू खूप शातीर असतो. भावाला भावाविरुद्ध लढवतो, यादवी घडवतो, चारित्र्य हनन करतो, आपल्या सहकार्यांना फोडतो, फितूर करतो, त्यांच्या तोंडून पुन्हा आपली बदनामी करतो. धर्मवेड्या प्रजेला धर्माची भांग पाजून भुलवतो.